स्क्रीन दिसत आहे का? हॅलो हॅलो, स्क्रीन दिसत आहे का? हॅलो, स्क्रीन दिसत आहे का? हॅलो. No, sir. तर आपलं लिओफिलिक कोलाइड्स आणि लिओफोबिक कोलाइड्स चालू होतं. तर लिओ म्हणजे लिक्विड आणि फोबिक म्हणजे फोबिया किंवा भीती. आणि लिओफिलिक म्हणजे काय? लिओ म्हणजे लिक्विड, लिक्विड म्हणजे डिस्पर्शन मीडियम समजा, आणि फिलिक म्हणजे अफिनिटी किंवा अट्रॅक्शन. तर लिओफिलिक कोलाइड्समध्ये कोलायडल पार्टिकल म्हणजे डिस्पर्स फेज अँड देर इज अ अफिनिटी बिटवीन द डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्स फेज म्हणजे कोलायडल पार्टिकल्स, आणि जे काही मीडियम राहील, वॉटर राहील किंवा दुसरं कोणतं अजून जे मीडियम राहील, त्या मीडियम सोबत त्यांची अफिनिटी असते. अफिनिटी असते म्हणजे देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. बट इन लिओफोबिक कोलाइडमध्ये कोलायडल सोल्युशन मध्ये जे डिस्पर्स फेज असते त्याची आणि डिस्पर्शन मीडियम मध्ये हेटिंग असते. हेटिंग म्हणजे देर इज नो अट्रॅक्शन, दे विल रिपेल इच अदर. देर इज नो अफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. ओके, सो द लिओफोबिक कोलाइड्स आर कॉल्ड ॲज एक्स्ट्रिन्सिक कोलाइड्स. ओके, लिओफोबिक कोलाइड जे आहेत त्यांना एक्स्ट्रिन्सिक कोलाइड्स असं म्हणतो आपण. Such substances have no tendency to pass into colloidal solution when brought in contact with dispersion medium. ओके, म्हणजेच कोलायडल पार्टिकल जे आहे, कोलायडल पार्टिकल डिस्पर्शन मीडियम सोबत राहणार नाही. डिस्पर्शन मीडियमची कारण त्यांना हेटिंग आहे. हेटिंग आहे म्हणजेच देर इज नो अफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज किंवा कोलायडल पार्टिकल अँड डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्शन मीडियम म्हणजे तुम्ही वॉटर किंवा जे काही घेतो आपण, जसं आपण सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणतो सोल्युशन मध्ये, सेम कोलायडल सोल्युशन मध्ये आपण डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम म्हणतो. ठीक आहे. तर लिओफोबिक कोलाइड्स आर रिलेटिव्हली अनस्टेबल. आता तिथे त्याची अफिनिटी नसल्यामुळे किंवा देर इज नो अट्रॅक्शन बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम असं असल्यामुळे ते रिलेटिव्हली अनस्टेबल असतात. कशाच्या तुलनेत अनस्टेबल असतात? लिओफिलिक कोलाइडच्या तुलनेत लिओफोबिक कोलाइड जे आहे दे आर अनस्टेबल. दे आर इरिव्हर्सिबल बाय नेचर अँड आर स्टॅबिलाइज्ड बाय ऍडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. एकदा का लिओफोबिक कोलाइडल सोल्युशन तयार झालं, लिओफोबिक कोलाइडल सोल्युशन एकदा की तयार झालं, तर त्याला पुन्हा आपल्याला रिव्हर्स करता येत नाही. रिव्हर्स म्हणजे कोलायडल पार्टिकल्स अलग आणि डिस्पर्शन मीडियम आणि डिस्पर्स फेज अलग असं करता येत नाही. लिओफिलिक मध्ये ते करता येतं. लिओफिलिक मध्ये आपण स्टार्चचं एक्झाम्पल घेतलं होतं. समजा आपण राईस म्हणा किंवा आलू म्हणा, आपण पाण्यामध्ये टाकला, आलूचे तुकडे वगैरे करून, ठीक आहे, किंवा आटा, कणिक वगैरे पाण्यामध्ये टाकली आपण, आणि नंतर समजा पाणी काढून घेतलं किंवा एखादं हीट केलं किंवा पाणी काढून घेतलं आपण, तर पुन्हा आपल्याला आटा जशाने तसा मिळतो. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ लिओफिलिक कोलाइड्स. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ लिओफिलिक कोलाइड. तर लिओफिलिक कोलाइड मध्ये हे रिव्हर्सिबल आहे. लिओफिलिक कोलाइड मध्ये डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम अलग अलग करता येतं. पण लिओफोबिक कोलाइड मध्ये असं करता येत नाही. लिओफोबिक कोलाइड जे आहे ते एकदा लिओफोबिक कोलायडल सोल्युशन एकदा तयार झालं की त्याला आपल्याला पुन्हा परत डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम काही सेपरेट करता येत नाही. ठीक आहे, पण त्यांना स्टॅबिलाइज करता येतं बाय ऍडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोणता इलेक्ट्रोलाइट? ज्याचं आयोनायझेशन होतं. दे आर पुअरली हायड्रेटेड. त्याचं हायड्रेशन काही होत नाही कारण देर इज नो अफिनिटी
बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. जर डिस्पर्शन मीडियम वॉटर असेल, इफ द डिस्पर्शन मीडियम इज वॉटर, देन दॅट लिओफोबिक कोलाइड इज कॉल्ड ॲज हायड्रोफोबिक ऑर सस्पेनॉइड कोलाइड. ओके. जर डिस्पर्शन मीडियम हे वॉटर असेल, एखाद्या लिओफोबिक सोल्युशन तयार केलं आपण आणि त्यामध्ये समजा डिस्पर्शन मीडियम जे आहे म्हणजे सॉल्वंट आहे ते समजा वॉटर असेल, तर त्याला म्हणतो आपण हायड्रोफोबिक कोलाइड ऑर सस्पेनॉइड कोलाइड. एक्झाम्पल आहे याचे सोल्स ऑफ मेटल्स, जे काही मेटल्स आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, किंवा मेटल हायड्रॉक्साइड्स आहे, तर यांचे जे सोल्स आहे, तर हे जे सोल्स म्हणजे याच्यातलं याचं पाण्यामधलं जे सोल्युशन्स आहे, हे सगळे लिओफोबिक कोलाइडचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. लिओफोबिक कोलाइडल सोल्युशन म्हणजे तिथे डिस्पर्शन मीडियम आणि डिस्पर्स फेजमध्ये ॲफिनिटी नाही. त्याचे एक्झाम्पल कोणते आहे? गोल्डचे पार्टिकल. समजा गोल्डचे पार्टिकल केले आपण किंवा सिल्वरचे पार्टिकल केले आणि ते पाण्यात टाकले आपण, तर ते झालं एक्झाम्पल लिओफोबिक कोलाइडचं. ठीक आहे. बिकॉज देर इज नो ॲफिनिटी बिटवीन गोल्ड पार्टिकल अँड वॉटर. गोल्ड पार्टिकलच्या भोवती काही वॉटरची लेअर वगैरे काही तयार होणार नाही, कारण त्यामध्ये ॲफिनिटी नाही आहे. ओके. ॲफिनिटी नाही आहे म्हणजे अट्रॅक्शन नाही आहे गोल्डच्या पार्टिकलमध्ये आणि पाण्यामध्ये, तर ते काही लेअर वगैरे काही फॉर्म करणार म्हणजे त्याच्या भोवती त्या पार्टिकलच्या भोवती काही अशी लेअर वगैरे काही ते तयार करणार नाही. देअरफॉर इट इज अन एक्झाम्पल ऑफ लिओफोबिक कोलाइड्स. देन सोल्स कशाला म्हणतो आपण? कोलायडल सोल्युशन ज्यामध्ये डिस्पर्स फेज सॉलिड असते आणि डिस्पर्शन मीडियम लिक्विड असते, असे जे कोलायडल सोल्युशन्स आहे त्यांना आपण सोल्स म्हणतो. ठीक आहे. आपण आता क्लासिफिकेशन पाहिलं होतं मागे आपण. या क्लासिफिकेशन मध्ये पहा, when the dispersed phase is solid and dispersion medium is liquid, then that type of colloidal solution is called as sol. है ना. याचे एक्झाम्पल्स घेतले होते पेंट्स, सेल फ्लुइड्स एक्सेट्रा. ठीक आहे. तर सोल्स म्हणजे काय? सोल्स म्हणजे नावातही दिसते पाहिजे, एस ओ म्हणजे सॉलिड इन लिक्विड, एल म्हणजे लिक्विड. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवता येते की कोलायडल सोल्युशन इन विच, ज्यामध्ये डिस्पर्स फेज जे आहे ती सॉलिड असते, ज्यामध्ये डिस्पर्स फेज ही सॉलिड असते म्हणजे सॉलिड जे आहे ते सॉलिड फॉर्ममध्ये असते. अँड डिस्पर्शन मीडियम म्हणजे सॉल्वंट म्हणू आपण, हे जेव्हा लिक्विड असते तेव्हा दॅट टाइप ऑफ कोलायडल सोल्युशन इज कॉल्ड ॲज सोल. ओके. कोलायडल सोल्युशन इन विच डिस्पर्स फेज इज सॉलिड अँड डिस्पर्शन मीडियम इज लिक्विड इज कॉल्ड ॲज सोल. आता समजा हेच तुम्ही सोल्युशन डिस्पर्शन मीडियम वॉटर म्हणून यूज केलं. समजा आपण या ठिकाणी डिस्पर्शन मीडियम जे आहे लिक्विडमध्ये वॉटर समजा यूज केलं आपण, तर याच सोलला म्हणतात हायड्रोसोल किंवा ॲक्वोसोल. ठीक आहे. इफ डिस्पर्शन मीडियम इज वॉटर, आता लिक्विडच आहे ना, तर त्या लिक्विडमध्ये कोणतंही लिक्विड असू शकते, पण जर तुम्ही स्पेशली वॉटर जर आपण यूज केलं डिस्पर्शन मीडियम म्हणून, तर याच सोलला म्हणतात ॲक्वोसोल किंवा हायड्रोसोल. ओके. देन ब्राउनियन मुवमेंट मध्ये पोलन ग्रेन्स जे पार्टिकल्स आहेत, आता बायोलॉजीवाल्यांना माहित असेल. देन पोलन रॉबर्ट ब्राउन हा बोटॅनिस्ट होता, त्यांनी काय केलंय, पोलन ग्रेनचे पार्टिकल पाण्यामध्ये टाकले अँड ही ऑब्झर्व दॅट पार्टिकल्स, आणि त्या पार्टिकलला त्यांनी ऑब्झर्व केलं. ही ऑब्झर्व दॅट देर इज अ कंटिन्युअस रॅन्डम झिगझॅग मोशन ऑफ द पोलन ग्रेन्स पार्टिकल. हे हे जे पार्टिकल्स आहे हे पाण्यामध्ये असे झिगझॅग मोशन करतात. हे बघ, हा जो पार्टिकल आहे हा इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, इकडे जाईल, या पद्धतीने झिगझॅग ते फिरत असतात. ठीक आहे. हे त्यांनी ऑब्झर्व केलं, याला नाव दिलं त्यांनी ब्राउनियन मोमेंट. ओके. ब्राउनियन मोमेंट मध्ये काय आहे की जे पार्टिकल्स असतात कोलायडल पार्टिकल्स, दे आर in a continuous random zigzag motion, that type of motion of colloidal particle in सोलच झालं ते, कारण पाण्यामध्ये टाकलं आपण, डिस्पर्शन मीडियम पाणी आहे आणि डिस्पर्स फेज यामध्ये सॉलिड आहे. पोलर ग्रेन्स हे सॉलिड पार्टिकल्स आहे, त्यामुळे आपण या टाईपची जी मुवमेंट आहे या मुवमेंटला म्हणतो ब्राउनियन मुवमेंट. तर सोल मधले जे कोलायडल पार्टिकल्स जे असतात ते असे झिगझॅग मोशन मध्ये असतात, कंटिन्युअस झिगझॅग रॅन्डमली असे फिरत असतात. सो हे जे त्यांचं मोशन आहे त्याला म्हणतो आपण ब्राउनियन मुवमेंट. आता या फिरण्यामागचं कारण काय?
आता पहा, फिरण्यामागचं कारण काय? तर हे जे पार्टिकल्स आहे पाण्यामधले किंवा त्या लिक्विड त्या सोल्युशन मधले जे पार्टिकल्स आहे, कोलायडल पार्टिकल्स, दे मे कोलाइड विथ इच अदर. एकमेकांसोबत ते कोलाइड होऊ शकतात, है ना? ते पार्टिकल्स एकमेकांसोबत टक्कर होऊ शकते त्यांची आणि त्यांची डायरेक्शन चेंज होऊ शकते. तो पार्टिकलची टक्कर झाली की तो सरळ चालला जाईल, त्या स्ट्रेट लाईननी तो चालला जाईल. केव्हापर्यंत जाईल? जोपर्यंत दुसऱ्या पार्टिकल सोबत त्याची टक्कर होणार नाही. हां, ठीक आहे. जोपर्यंत तो दुसऱ्या पार्टिकल सोबत त्याची टक्कर होणार नाही किंवा कोलाईड होणार नाही, तोपर्यंत याची मूव्हमेंट अशी चालली राहील. इथे दुसऱ्या पार्टिकल येऊन लागला याला, की पुन्हा याची डायरेक्शन चेंज झाली. मग याची इथपर्यंत गेला, पुन्हा एखादा पार्टिकल आला म्हणजे कोलाईड झाला दुसऱ्या पार्टिकल सोबत, तर पुन्हा त्याची डायरेक्शन चेंज होईल. याच्यामुळे त्यांचं हे झिगझॅग मोशन असतं. ठीक आहे. द फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन कोलायडल पार्टिकल्स ड्यू टू सिमिलर चार्जेस. एक कारण कोणतं झालं? दीज पार्टिकल्स विल कोलाइड विथ द मॉलिक्युल्स ऑफ डिस्पर्शन मीडियम. डिस्पर्शन मीडियम समजा आपण पाणी घेतलं, तर हे कोलायडल पार्टिकल जे आहे, पाण्याचं उदाहरण घेऊ आपण, कोणतंही लिक्विड असू शकते. तर त्या लिक्विडचे म्हणजेच डिस्पर्शन मीडियमचे जे पार्टिकल्स आहे, ते पार्टिकल्स हे जे कोलायडल पार्टिकल्स आहे यांच्यासोबत कोलाईड होऊ शकतात. कोलाईड होऊ शकतात म्हणजे टक्कर होऊ शकते यांची. त्यामुळे हे मूव्ह होतात किंवा यांचे झिगझॅगली मूव्ह होतात. कोणत्या एका डायरेक्शननी जात नाही. इकडे गेला, इथे टक्कर झाली, इकडे चेंज झाली याची डायरेक्शन. इकडे आला, इथे कोणत्या दुसऱ्या पार्टिकलची टक्कर झाली, त्याची डायरेक्शन चेंज झाली. या पद्धतीचं जे झिगझॅग मोशन आहे याचं, इट इज ड्यू टू द कोलिजन बिटवीन these particles and the molecules of the dispersion medium. डिस्पर्शन मीडियमचे जे मॉलिक्युल्स आहेत, त्यांच्यासोबत जर यांची टक्कर झाली, तर त्यांची डायरेक्शन चेंज होते अँड दे विल मूव्ह इन अ झिगझॅग वे. दुसरं कारण कोणतं आहे? की कोलायडल पार्टिकल जे आहे ते चार्ज मॉलिक्युल्स असतात. त्यांच्यावर एखादा चार्ज असतो. जे कोलायडल पार्टिकल्स आहे ते चार्ज असतात. चार्ज असतात म्हणजे कोणता चार्ज असतो? एक तर पॉझिटिव्ह चार्ज असतो सगळ्यांवर सारखा. कोलायडल पार्टिकल्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो किंवा निगेटिव्ह चार्ज असतो. ते आपल्याला सांगता येत नाही की कोणत्या याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज राहील, कोणत्या याच्यावर निगेटिव्ह चार्ज राहील. ठीक आहे. बट दे आर द चार्ज पार्टिकल्स. बट दे आर द चार्ज पार्टिकल्स. सगळ्यांवर जर सारखाच चार्ज असेल, समजा पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर काय करेल? इफ दे हॅव द सेम चार्जेस, सारखी चार्ज असल्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येणार नाही. एकमेकांना रिपेल करतील. इफ these colloidal particles have the same charge, either positive or negative, एक पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, then they will repel each other, एकमेकांना रिपेल करेल. रिपेल केल्यामुळे ते दूर ढकलल्या जाईल. दूर ढकलल्या जाईल म्हणजेच त्यांची मूव्हमेंट होईल. मूव्हमेंट झाली याचा अर्थ ते ब्राउनियन मुवमेंट फॉलो करताय असं म्हणू आपण. ठीक आहे. सो देर आर टू रिझन्स फॉर द ब्राउनियन मुवमेंट. ब्राउनियन मुवमेंटसाठी कोणते दोन रिझन आहे? एक तर कोलायडल पार्टिकल मे कोलाइड विथ द मॉलिक्युल्स ऑफ द डिस्पर्शन मीडियम, अँड सेकंड, ड्यू टू द सिमिलर चार्जेस ऑफ द कोलायडल पार्टिकल देर इज अ रिपल्शन. ओके. आणि ते रिपल्शन झाल्यामुळे एकमेकांपासून असे दूर जातील. दूर जातील म्हणजेच दे विल इन अ कंटिन्युअस रँडम झिगझॅग मोशन. Such type of motion of colloidal particles in soul is called as Brownian movement. ओके. आता अप्लिकेशन काय आहे ब्राउनियन मुवमेंटची? ड्यू टू ब्राउनियन मुवमेंट कोलायडल पार्टिकल्स कॅनॉट ॲग्रिगेट. आता सगळे ब्राउनियन मुवमेंट म्हणजे एकमेकांच्या जवळ थांबतच नाही ते. थांबतच नाही म्हणजे एकमेकांपासून दूर पळतात सिमिलर चार्जेस असल्यामुळे. त्यामुळे ते पार्टिकल ॲग्रिगेट होऊ शकत नाही. ॲग्रिगेट होऊ शकत नाही म्हणजे एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही. ठीक आहे. एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही. एका ठिकाणी जर जमा होऊ शकत नाही, त्याचा अर्थ ते अलग-अलग राहतात. अलग-अलग राहतात. त्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे किंवा अवोगॅड्रोज नंबर काय आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. आता जेवढी पार्टिकलची साईज कमी राहील, जेवढी पार्टिकलची साईज कमी राहील, तेवढं ब्राउनियन मोमेंट जास्त. कारण जास्त साईज राहिली तर काय होईल? त्याला मूव्ह होण्याला सहजासहजी तो मूव्ह होणार नाही. तर जितकी पार्टिकलची साईज कमी राहील, तेवढी ब्राउनियन मुवमेंट जास्त राहील. तसंच जेवढं सोल लेस विस्कस राहील, विस्कॉसिटी जेवढी सोलची कमी राहील, तेवढीच त्याची ब्राउनियन मुवमेंट जास्त राहील. ओके. जशी विस्कॉसिटी कमी, तेवढी ब्राउनियन मुवमेंट जास्त. विस्कॉसिटी जेवढी कमी, तेवढीच ब्राउनियन मुवमेंट जास्त राहील. ओके. सो this is about the soul. Soul has some optical properties or some properties. There are some properties of
सोल. एक प्रॉपर्टी आहे त्याची ऑप्टिकल प्रॉपर्टी. ऑप्टिकल प्रॉपर्टीमध्ये आपण लाईट स्कॅटरिंग प्रॉपर्टी घेऊ. लाईट स्कॅटरिंग प्रॉपर्टी जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ थिंडाल इफेक्ट. ओके. लाईट स्कॅटरिंग प्रॉपर्टी जी आहे त्याला थिंडाल इफेक्ट असं म्हणतो आपण. ओके. आता आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला माहिती आहे की आकाश कोणत्या कलरचं आहे? ऍक्च्युली कोणत्याच कलरचं नसायला पाहिजे, बट इट अपियर्स ब्ल्यू. ओके. स्काय अपियर्स ब्ल्यू. व्हाय काय स्काय अपियर्स ब्ल्यू? बिकॉज आपण आधीच पाहिलं आहे की हवा जे आहे, ऍटमॉस्फिअर जे आहे, ह्या ऍटमॉस्फिअरमध्ये जे एअर आहे, एअर कंटेन्स अ डस्ट पार्टिकल्स. ओके. एअर कंटेन्स अ डस्ट पार्टिकल्स. डस्ट पार्टिकल्स असल्यामुळे किंवा खूप सारे पार्टिकल्स असल्यामुळे त्याच्यामध्ये एअरमध्ये इट इज अन एक्झाम्पल ऑफ कोलायडल सोल्युशन. आपण आधी म्हटलं होतं की एअर इज अ कोलायडल सोल्युशन इन विच डस्ट पार्टिकल्स आर कोलायडल पार्टिकल अँड एअर जी आहे ती एअर म्हणजे डिस्पर्शन मीडियम झालं. ठीक आहे. हे आधी आधी आपण म्हटलं होतं. आता समजा आपल्याला माहिती आहे की व्हेन द लाईट, लाईट म्हणजे आता सनलाईट पासेस थ्रू दिस ॲटमॉस्फिअर किंवा एअर, एअर मधून जेव्हा तो सनलाईट किंवा लाईट पास होतो तेव्हा काय होतं? ड्यू टू द कोलिजन ऑफ दिस पार्टिकल्स विथ लाईट, ड्यू टू द कोलिजन ऑफ दिस डस्ट पार्टिकल विथ द लाईट गेट स्कॅटर्ड. लाईट काय होतो? स्कॅटर्ड होतो. स्कॅटर होतो म्हणजे सगळ्या दिशेने तो पसरतो. लाईट त्या सगळ्या दिशेने पसरतो. लाईट पसरतो याचा अर्थ काय? आता का बरं पसरतो? बिकॉज कोलायडल पार्टिकलची साईज जी आहे ती जास्त असते. कोलायडल पार्टिकलची साईज आहे ती जास्त असल्यामुळे व्हेन द लाईट पास थ्रू द कोलायडल सोल्युशन, द लाईट विल स्ट्राईक द कोलायडल पार्टिकल अँड इट विल स्प्रेड इन ऑल डायरेक्शन. सगळ्या डायरेक्शननी तो स्प्रेड होतो. आता आपल्याला माहिती आहे की सनलाईट जो आहे इट इज मेडअप ऑफ व्हाईट कलर. नाउ वी नो दॅट की व्हाईट कलर इज मेडअप ऑफ 7 कलर्स: विबजोर, व्हायोलेट, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. ठीक आहे. या व्हाईट लाईट जो आहे तो या सगळ्या कलरचं मिक्सचर असतं, 7 कलरचं. ठीक आहे. तर या 7 कलर पैकी जो ब्ल्यू कलर आहे तो ब्ल्यू कलरचा स्कॅटरिंग पॉवर जास्त आहे. ओके. या 7 कलर पैकी ब्ल्यू लाईटच्या स्कॅटरिंगचा म्हणजे स्कॅटरिंग कॅपॅसिटी जी आहे ब्ल्यू लाईटची ती जास्त असल्यामुळे ब्ल्यू लाईट हा जास्त स्कॅटर्ड होतो. ठीक आहे. कशामुळे स्कॅटर होऊन राहिला? या डस्ट पार्टिकलमुळे किंवा कोलायडल पार्टिकलमुळे. तर त्याच्यामुळे काय झालं? ड्यू टू द हाय स्कॅटरिंग पॉवर ऑफ ब्ल्यू लाईट, स्काय अपियर्स ॲज अ ब्ल्यू. स्काय कसा दिसतो आपल्याला? ब्ल्यू दिसतो. सो धिस प्रॉपर्टी, धिस लाईट स्कॅटरिंग ड्यू टू द कोलायडल पार्टिकल, इट इज कॉल्ड ॲज थिंडाल इफेक्ट. हा जो इफेक्ट आहे याला म्हणतो आपण थिंडाल इफेक्ट. इफ जर तुम्ही एक बीकर घेतलं त्याच्यामध्ये ट्रू सोल्युशन ठेवलं, ट्रू सोल्युशन म्हणजे क्लिअर सोल्युशन जर तुम्ही ठेवलं आणि इफ यू ऑब्झर्व द, आणि तुम्ही त्याच्यावरून लाईट पास केला, लाईट पास जर केला तुम्ही तर काय मिळेल दिसेल तुम्हाला? या पद्धतीचं हे ट्रू सोल्युशन आहे. इथे समजा तुम्ही लाईट पास केला तर तुम्हाला फक्त हे एवढं असं दिसेल आणि काही दिसणारही नाही सर. ठीक आहे. राईट अँगलनी जर तुम्ही पाहिलं तुम्हाला काहीच दिसणार नाही. ठीक आहे. कारण ट्रू सोल्युशन मध्ये जे पार्टिकलची साईज आहे ही खूप एकदम कमी असते, त्यामुळे ते पार्टिकल काही लाईट स्कॅटर करत नाही. बट इफ वी पास द लाईट थ्रू द कोलायडल सोल्युशन, कोलायडल सोल्युशन मध्ये समजा मधून जर तुम्ही पास केलं लाईट, तर यू विल ऑब्झर्व दॅट देर इज अ पाथ ऑफ लाईट. म्हणजे लाईट कोणत्या मार्गाने चालला हे दिसेल तुम्हाला आणि या पद्धतीचा असा कोन तयार करेल लाईट. ठीक आहे. लाईट जो आहे तो कोन सुद्धा तयार करतो, कोन तयार करेल. समजा तुम्ही लाईट घेतलाय, हा लाईट आहे आणि हे समजा एक मिरर आहे, इट इज अ सोर्स ऑफ लाईट, आणि या बीकरमध्ये तुम्ही कोलायडल सोल्युशन घेतलं आहे. ठीक आहे. आता हा जो सोर्स ऑफ लाईट आहे हा लाईट तुम्ही या मिररवरती पास केला. मिररवरती कशासाठी? आपल्याला एक बीम मिळण्यासाठी मिररवरती पास केला. ठीक आहे. देन इट इज पास थ्रू अ कोलायडल सोल्युशन. हे कोलायडल सोल्युशन आहे, याच्यातून पास केला तुम्ही. ठीक आहे. तर हा लाईट काय करेल? इथे कोलायडल पार्टिकल आहे. ठीक आहे. हा कोलायडल पार्टिकल ला जेव्हा हा लाईट स्ट्राईक होईल तेव्हा इट विल
फॉर्म लाईक दिस. या पद्धतीचा तो लाईट स्कॅटर होऊन जाईल. ठीक आहे, या पद्धतीने लाईट स्कॅटर होऊन जाईल. हा जो दिसून राहिला आपल्याला इथून एवढा भाग, याला म्हणतात थिंडाल कोन. याला काय म्हणतात? थिंडाल कोन. कोन टाईपचा लाईट. आपण जसं रात्री गाडी घेऊन जातो, लाईटचा म्हणजे आपण गाडीचा जेव्हा लाईट लावतो तेव्हा तुम्हाला एक प्रकारचा असा कोन दिसतो, म्हणजे लाईटचा पाथ दिसतो तुम्हाला. का बरं लाईटचा पाथ दिसतो? कारण की जेव्हा म्हणजे आपण जातो अंधारामध्ये, जेव्हा जातो तर तेव्हा एअरमध्ये जे पार्टिकल्स असतात, डस्ट पार्टिकल, त्या डस्ट पार्टिकलमुळे लाईट स्कॅटर होतो. लाईट स्कॅटर झाल्यामुळे आपल्याला लाईटचा पाथ दिसतो. किंवा एखादी बंद खोली पहा, रूम, तर त्या रूममध्ये समजा एखादा होल असेल, तर तिथून समजा सनलाईट जात असेल, तर तुम्हाला त्या सनलाईटचा रेचा पाथ दिसतो, इथून इथपर्यंत चालला बा, आणि त्याच्यामध्ये ते पार्टिकल्स दिसतात, है ना. तर दॅट इज कॉल्ड ॲज थिंडाल इफेक्ट. So, in short, Tyndall effect, it is the phenomenon of scattering of light by the soul particle किंवा colloidal particle. Okay, it is a phenomenon of scattering of light by the soul particle or colloidal particle. Okay, तर या पाथ मुळे काय होतं, दिस स्कॅटरिंग ऑफ लाईट ॲज इट इज कॉल्ड इल्युमिनेट्स द पाथ ऑफ द बीम इन द कोलायडल डिस्पर्शन. ओके, मी सांगितलं आहे की जो लाईट स्कॅटरिंग झालेला आहे याला आपण थिंडाल कोन म्हणतो किंवा थिंडाल बीम म्हणतो. ट्रू सोल्युशन डू नॉट शो थिंडाल इफेक्ट. ट्रू सोल्युशन काही थिंडाल इफेक्ट दाखवणार नाही. का बरं? कारण ट्रू सोल्युशन मध्ये जे पार्टिकलची साईज असते, कोलायडल पार्टिकलची साईज, ती खूप स्मॉल असते. ती खूप स्मॉल असल्यामुळे इट इज नॉट एबल टू स्कॅटर द लाईट. लाईटला स्कॅटर करण्यासाठी ते काही पुरेशी नसते ती साईज. ठीक आहे, म्हणजेच आपण थिंडाल इफेक्ट मुळे थिंडाल म्हणजे लाईट पास केला आपण, एक सोल्युशन आहे, दुसरं सोल्युशन आहे. एका सोल्युशन मधून लाईट पास केला, आपल्याला जर बीम वगैरे काही दिसलं नाही, लाईटची बीम कुठून पास होते किंवा पाथ दिसला नाही लाईटचा, तर आपण म्हणू ट्रू सोल्युशन आहे. आणि जर आपल्याला लाईटचा पाथ दिसला तर आपण म्हणू कोलायडल सोल्युशन आहे. देअरफॉर दिस थिंडाल इफेक्ट कॅन बी युज्ड टू डिस्टिंग्विश अ कोलायडल सोल्युशन फ्रॉम ट्रू सोल्युशन. देन इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ द सोल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की कोलायडल पार्टिकल जे आहे ते कोलायडल पार्टिकल्स आर चार्ज पार्टिकल्स. दे मे पजेस एदर दे मे पजेस अ पॉझिटिव्ह चार्ज ऑर दे मे पजेस अ निगेटिव्ह चार्ज. आणि हे चार्ज पार्टिकल्स असल्यामुळे दीज पार्टिकल्स कॅनॉट ॲग्रिगेट. ॲग्रिगेट म्हणजे एका ठिकाणी येऊन जमा होऊ शकत नाही ते पार्टिकल्स, कारण की ते चार्ज सिमिलर चार्ज आहे, सगळ्या पार्टिकल्सवर सारखा चार्ज असल्यामुळे ते एकत्र येऊन जमा होऊ शकत नाही. जमा होऊ शकत नाही म्हणजे का बरं जमा होऊ शकत नाही? कारण सिमिलर चार्जेस असल्यामुळे दे विल रिपेल इच अदर. एकमेकांना ते रिपेल करतात अँड देअरफॉर दे कॅनॉट ॲग्रिगेट. तर चार्ज त्याच्यामुळे ॲग्रिगेट होत नाही. ॲग्रिगेट होत नाही याचा अर्थ ते एका ठिकाणी जमा होत नाही. जमा झाले तर काय होईल? जमा झाले तर एक सगळे पार्टिकल एका ठिकाणी, म्हणजे काही काही पार्टिकल एका ठिकाणी असे जमा झाल्यामुळे ते मोठा पार्टिकल तयार होईल आणि दे विल सेटल डाऊन ॲट द बॉटम. ठीक आहे, सेटल डाऊन ॲट द बॉटम म्हणजे त्याचं प्रेसिपिटेशन होईल. त्याच प्रेसिपिटेशनला म्हणतात कोॲग्युलेशन. ठीक आहे, पार्टिकल एका ठिकाणी ॲग्रिगेट होणं, पार्टिकल्स काही काही पार्टिकल्स अलग अलग पद्धतीने ॲग्रिगेट होणं, ॲग्रिगेट झाल्यामुळे त्याची साईज वाढणं आणि ते सेटल डाऊन होणं. सेटल डाऊन होणं म्हणजे खाली जमा होणं, त्यालाच म्हणतो आपण दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज कोॲग्युलेशन. ठीक आहे, पण कोॲग्युलेशन या कोलायडल पार्टिकलमध्ये होत नाही जोपर्यंत आपण एखादा इलेक्ट्रोलाइट ऍड करत नाही तोपर्यंत. तर का बरं होत नाही कोॲग्युलेशन? बिकॉज दे पजेस अ सिमिलर चार्जेस. सिमिलर चार्जेस असल्यामुळे ते काही एकत्र येत नाही. ठीक आहे, एकत्र येत नाही म्हणजे ते काही ॲग्रिगेट होत नाही. ॲग्रिगेट होत नाही म्हणजेच त्यांचा मोठा साईजचे मोठा पार्टिकल्स काही तयार होत नाही आणि त्यामुळे ते काही कोॲग्युलेट होत नाही. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत आपण दुसरा इलेक्ट्रोलाइट ऍड करत नाही तोपर्यंत ते काही हे होत नाही, कोॲग्युलेट होत नाही. आता कोॲग्युलेट होत नाही म्हणजेच ते कसे राहतात? स्टेबल राहतात. चार्जमुळे काय होतात? ते पार्टिकल्स, कोलायडल सोल्युशन जे आहे ते स्टेबल राहतं. ठीक आहे, सिम्युलर चार्जेस असल्यामुळे प्रत्येक पार्टिकलवर कोलायडल सोल्युशन इज अ स्टेबल. ॲज डिस्पर्शन मीडियम कॅरीज इक्वल अँड अपोजिट चार्ज. आता हे मी कोलायडल पार्टिकलचं सांगितलं, पण कोलायडल पार्टिकल्स डिस्पर्शन मीडियम मध्ये राहील, है ना. कोलायडल पार्टिकल्स जे आहेत ते झाले डिस्पर्स फेज
आणि ज्याच्यामध्ये ते आपण टाकलेले आहेत त्याला आपण डिस्पर्शन मीडियम म्हणतो. तर डिस्पर्शन मीडियमचे जे मॉलिक्युल्स असतात, डिस्पर्शन मीडियमचे जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यावर अपोजिट चार्ज असतो. अपोजिट चार्ज म्हणजे समजा कोलॉइडल पार्टिकल्सवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर डिस्पर्शन मीडियमचे जे मॉलिक्युल्स असतात ते निगेटिव्हली चार्ज असतात. ते मॉलिक्युल्स निगेटिव्हली चार्ज असतात. ठीक आहे. आणि म्हणून कोलॉइडल सोल्युशन जे सोल आहे, सोल का बरं म्हणतो आपण इथे? कारण कोलॉइडल पार्टिकल्स हे सॉलिड घेतलंय आपण आणि डिस्पर्शन मीडियम लिक्विड घेतलाय म्हणून आपण याला सोल म्हणून राहिलाय. ठीक आहे. सोल इज वन टाइप ऑफ कोलॉइडल सोल्युशन. तर सोल जे आहे, तर सोल इज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल. का बरं न्यूट्रल? कारण डिस्पर्शन मीडियमचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि डिस्पर्स फेजचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. इफ द पॉझिटिव्ह आयन्स आर ऍब्सॉर्ब्ड, the colloidal particles become positively charged and vice versa. आता फॉर एक्झाम्पल आपण AgNO3 समजा आपण NaCl मध्ये ऍड केलं. आपल्याकडे NaCl चं सोल्युशन होतं. त्याच्यामध्ये आपण AgNO3 जर ऍड केलं तर काय होईल? AgCl चे प्रेसिपिटेट तयार होतील. AgCl चे प्रेसिपिटेट तयार होतील. ठीक आहे. आता या प्रेसिपिटेटच्या वरती AgCl चे जे प्रेसिपिटेट आहे या प्रेसिपिटेटच्या वरती समजा हे AgCl चा प्रेसिपिटेट आहे. या AgClच्या प्रेसिपिटेटच्या वरती Cl मायनस आयन्स जे आहे ते काय होईल? ऍडसॉर्ब होईल. हे Cl मायनस आयन. ठीक. AgClच्या प्रेसिपिटेटच्या वरती Cl मायनस आयन ऍडसॉर्ब होतील. केव्हा? व्हेन वी ऍड AgNO3 टू द NaCl सोल्युशन. ठीक आहे. NaCl सोल्युशन मध्ये समजा आपण AgNO3 ऍड केलं तर काय झालं? AgCl चे प्रेसिपिटेट मिळाले. जे प्रेसिपिटेट मिळाले त्याच्यावरती Cl मायनस जे आहे ते ऍडसॉर्ब झाले. आता इथे Cl मायनस आयन्स का बरं ऍडसॉर्ब झाले? बिकॉज Cl minus ions are present. In this case, the Cl minus ions are present in excess. Cl minus ions हे एक्सेस मध्ये तयार झाल्यामुळे Cl minus ions will get adsorbed over the AgCl precipitate. आता AgCl च्या प्रेसिपिटेट वरती Cl मायनस आयन ऍडसॉर्ब झाल्यामुळे म्हणजे त्या पार्टिकलवर चार्ज कोणता आला मग? निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. कारण Cl मायनस ऍडसॉर्ब झाल्यामुळे याचा जो चार्ज आलाय तो कोणता चार्ज आलाय? निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला निगेटिव्ह सोल मिळाला या ठिकाणी. बट इफ NaCl इज ऍडेड टू AgNO3 सोल्युशन. आता आपल्याकडे AgNO3 सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशन मध्ये तुम्ही NaCl जर टाकलं तर Ag प्लस आयनची संख्या जास्त होईल. म्हणजे Ag प्लस आयन्स विल बी इन एक्सेस. Ag प्लस आयन्स समजा एक्सेस झाले तर AgCl वरती ऍडसॉर्ब काय होईल? Ag प्लस आयन. म्हणजेच कोलॉइडल सोल्युशन जे आहे ते पॉझिटिव्ह कोलॉइडल सोल्युशन तयार होईल. ठीक आहे. कोलॉइडल सोल्युशन पॉझिटिव्ह कोलॉइडल सोल्युशन तयार होईल. निगेटिव्ह केव्हा होईल? जर Cl मायनस ऍडसॉर्ब झाले तर कोलॉइडल सोल्युशन निगेटिव्ह झालं. म्हणजे कोलॉइडल पार्टिकल्स निगेटिव्ह झाले. आणि जर Ag प्लस आयन्स ऍडसॉर्ब झाले, Ag प्लस आयन जर ऍडसॉर्ब झाले AgClच्या प्रेसिपिटेट वरती तर कोलॉइडल पार्टिकल्स हे पॉझिटिव्ह झाले. ठीक आहे. म्हणजेच कोलॉइडल पार्टिकल्स दे possess a charge either positive or negative. नाव आपण इथे काही फिनॉमिनन पाहू. इलेक्ट्रोफोरेसिस. आता इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय करतो आपण? कोलॉइडल सोल्युशन घेतो. कोलॉइडल सोल्युशन म्हणजे सोल घेतो. सोल हे सुद्धा कोलॉइडल सोल्युशन आहे ज्यामध्ये डिस्पर्स फेज सॉलिड आहे आणि डिस्पर्शन मीडियम लिक्विड आहे. तर ते आपण इथे सोल्युशन घेतलाय किंवा सोल घेतलाय, कोलॉइडल सोल्युशन घेतलाय म्हणा किंवा सोल घेतलाय. नंतर काय केलं आपण? इथे बॅटरी लावली, इथे प्लेट घेतली आपण. एका प्लेटला पॉझिटिव्ह केला आपण म्हणजे ऍनोड म्हणू. पॉझिटिव्ह जे असते प्लेट त्याला ऍनोड म्हणतात आणि एका प्लेटला आपण निगेटिव्ह केलाय त्याला आपण कॅथोड म्हणू. ठीक. जेव्हा आपण बॅटरी चालू करतो इथे तेव्हा कोलॉइडल सोल्स जे आहेत म्हणजे हे सोल झालं. तेव्हा समजा कोलॉइडल पार्टिकल्स हे पॉझिटिव्हली चार्ज असतील, समजा पॉझिटिव्हली चार्ज कोलॉइडल पार्टिकल असतील तर दे विल मूव्ह टू कॅथोड. म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो कॅथोडवर म्हणून दे विल मूव्ह टू कॅथोड. अँड इफ द कोलॉइडल पार्टिकल्स पजेस अ निगेटिव्ह चार्ज देन दे विल मूव्ह टू ऍनोड. जर कोलॉइडल पार्टिकल्स पॉझिटिव्ह चार्ज असतील
तर ते कॅथोडकडे जातील, आणि समजा निगेटिव्हली चार्ज असतील तर ते ॲनोडकडे जातील. ॲनोडकडे जातील म्हणजे ॲनोडची जी प्लेट आहे, या प्लेटवर असे डिपॉझिट होतात. ठीक आहे. हे कोलॉइडल पार्टिकल्स एका ठिकाणी जमा झाले. डिस्पर्शन मीडियम काही मूव्ह होणार नाही. डिस्पर्शन मीडियम जशानी तशी आहे. ठीक आहे. डिस्पर्शन मीडियम जशानी तशी आहे. फक्त पार्टिकल्स जे आहे ते चार्ज असल्यामुळे ते अपोजिट प्लेट्सवरती जातील. हे जे मुवमेंट आहे, मुवमेंट ऑफ कोलायडल पार्टिकल्स टुवर्ड्स ए पर्टिक्युलर इलेक्ट्रोड अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डच्या इन्फ्लुअन्समध्ये जी काही कोलायडल पार्टिकलची मुवमेंट होत आहे टुवर्ड्स ए पर्टिक्युलर, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफोरेसिस. ओके. म्हणजे इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये मुवमेंट कशाची होऊन राहिली? कोलायडल पार्टिकलची. ठीक आहे. इन इलेक्ट्रोफोरेसिस देअर इज अ मुवमेंट ऑफ कोलायडल पार्टिकल. कोलायडल पार्टिकलची इलेक्ट्रिक फील्ड मुवमेंट. If the colloidal particles carry positive charge, they move towards cathode when subject to electric field and vice versa. जर ते निगेटिव्ह चार्ज असतील तर ॲनोडकडे मूव्ह होतील, पॉझिटिव्ह चार्ज असतील तर कॅथोडकडे मूव्ह. यालाच म्हणतो आपण, हा जो फिनॉमिनन आहे याला म्हणतो आपण इलेक्ट्रोफोरेसिस. यामध्ये मुवमेंट कशाची होऊन राहिली? कोलायडल पार्टिकलची होऊन राहिली. ठीक आहे. एक लक्षात घ्यायचं, इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये मुवमेंट कोलायडल पार्टिकलची होत आहे. पण सिमिलर फिनॉमिनन आहे इलेक्ट्रो ऑस्मॉसिस. इलेक्ट्रो ऑस्मॉसिसमध्ये काय करतो आपण? इलेक्ट्रो ऑस्मॉसिसमध्ये आपण सोल घेतो. सोल म्हणजे सोल्युशन घेतलं, कोलायडल सोल्युशन. नंतर इकडे इलेक्ट्रिक फील्ड लावतो आपण, एकीकडे पॉझिटिव्ह ॲनोड आणि एकीकडे कॅथोडची प्लेट जी काही निगेटिव्ह आहे ती. ठीक आहे. आणि या सोलमध्ये, सोल जे आहे त्या सोलच्या बाहेर आपण एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावतो. सेमी परमिएबल मेम्ब्रेन ही अशी मेम्ब्रेन असते, म्हणजे इट इज जस्ट लाईक अ फिल्टर पेपर विथ अ स्मॉल पोर्स. ज्याचे पोर्स जे आहे, छिद्र जे आहे ते खूप कमी असतात, म्हणजे कमी साईजचे असतात. तर त्याच्यामधून कोलायडल पार्टिकल्स पास होऊ शकत नाही. ठीक आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून कोलायडल पार्टिकल्स पास होऊ शकत नाही. पण लिक्विड जे आहे, सोल्युशन जे आहे, म्हणजे डिस्पर्शन मीडियम जे आहे, त्याचे मॉलिक्युल्स पास होऊ शकतात. ठीक आहे. तर इलेक्ट्रोऑस्मोसिसमध्ये काय होते मग? इलेक्ट्रोऑस्मोसिसमध्ये काय होते, मी तुम्हाला सांगितलं होतं की जे कोलायडल पार्टिकलचा जो चार्ज राहील त्याचा अपोजिट चार्ज डिस्पर्शन मीडियमचा राहील. तर इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड इकडे पॉझिटिव्ह ॲनोड लावला आपण, इकडे निगेटिव्ह दॅट इज कॅथोड लावला. तर काय होईल, सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून हे जे लिक्विड आहे, म्हणजे सोल्युशन म्हणजे डिस्पर्शन मीडियम आहे, ते पास होईल एकीकडे. ठीक आहे. डिस्पर्शन मीडियम पास होईल, पण डिस्पर्स फेज म्हणजे जे काही कोलायडल पार्टिकल्स आहेत ते काही पास होणार नाही. ते जशान तसे याच्याच मध्ये राहील, या पार्टमध्येच राहील. ठीक आहे. म्हणजे कशाची मुवमेंट होत आहे यामध्ये? डिस्पर्शन मीडियमची मुवमेंट होत आहे. डिस्पर्स फेज रिमेन्स ॲज इट इज, बट देअर इज अ मुवमेंट ऑफ डिस्पर्शन मीडियम. So this phenomenon is called as electroosmosis. The movement of dispersion medium under the influence of electric field, under the influence of electric field in the situation when the movement of colloidal particle is prevented. कशाने प्रिव्हेंट केली आपण movement of colloidal particle? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. कारण सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून डिस्पर्शन मीडियम फक्त पास होऊ शकते. डिस्पर्स फेज म्हणजे कोलायडल पार्टिकल्स दे कॅनॉट पास. सो दिस टाइप ऑफ फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोऑस्मॉसिस. लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये कोलायडल पार्टिकल्स मुवमेंट होते, आणि इलेक्ट्रोऑस्मॉसिसमध्ये देअर इज अ मुवमेंट ऑफ डिस्पर्शन मीडियम इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके. नंतर स्टॅबिलिटी ऑफ सोल. स्टॅबिलिटी ऑफ सोल. तर स्टॅबिलिटी ऑफ सोल मध्ये सोलची जी स्टॅबिलिटी आहे ती कशावर डिपेंड असते ते आपण पाहू. The small size particles do not settle down due to gravity, cannot aggregate, hence stable. आता जेवढी कोलायडल पार्टिकलची, सोल मधल्या कोलायडल पार्टिकलची साईज जितकी स्मॉल राहील तेवढं ते काही सेटल डाऊन होणार नाही. ठीक आहे. कारण त्याची ग्रॅव्हिटी जी आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, ती खूप कमी राहते. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, त्यामुळे ते काही सेटल डाऊन होणार नाही. आपल्याला माहित आहे की हवेमध्ये डस्ट पार्टिकल राहतात, तर ते डस्ट पार्टिकल काही खाली जमा होत नाही, हवेमध्ये तसेच तरंगत राहतात. का बरं? कारण त्याची साईज जी आहे ती खूप स्मॉल असते. ठीक आहे. आणि ते सेटल डाऊन होत नाही, म्हणजे खाली काही येऊन बसत नाही ते खाली, आणि त्याच्यामुळे दिस सोल्युशन, दिस सोल इज अ स्टेबल सोल.
ब्राउनियन मुवमेंट होते. दुसरी गोष्ट म्हणजे स्टॅबिलिटी का बरं हे पाहून राहिलो आपण, की कोलायडल पार्टिकलची साईज स्मॉल असल्यामुळे ते काही सेटल डाऊन होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ते स्टेबल असतात. दुसरं ब्राउनियन मुवमेंट म्हणजे एका ठिकाणी थांबत नाही, इकडे तिकडे फिरत असतात ते. ब्राउनियन झिगझॅग रॅन्डम मोशन असते त्यांचं. ठीक आहे, एका कशामुळे असते ते, ड्यू टू द कोलिजन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिस्पर्शन मीडियम आणि कोलायडल पार्टिकल. कोलायडल पार्टिकल आणि डिस्पर्शन मीडियम जे आहे, डिस्पर्शन मीडियमचे मॉलिक्यूल जे आहे त्यांच्यामध्ये कोलिजन होतं आणि त्यामुळे त्यांचे झिगझॅग मोशन असतं. दुसरं कारण पाहिलं आपण, की त्यांच्यामध्ये सेम चार्ज असतो. कोलायडल पार्टिकल्स पजेस अ सेम चार्ज, देअरफॉर ड्यू टू रिपल्शन दे कॅनॉट ॲग्रीगेट. पार्टिकल्स कॅरी सिमिलर चार्जेस, हे पाहिलंच आपण. डिस्पर्शन मीडियम फॉर्म्स अ प्रोटेक्टिंग लेअर अराउंड कोलायडल पार्टिकल्स. आता हे केव्हा होते, डिस्पर्शन मीडियम फॉर्म्स अ प्रोटेक्टिंग लेअर अराउंड कोलायडल पार्टिकल. हे केव्हा होते, जर लिओफिलिक सोल असेल, लिओफिलिक जर सोल असेल, तर तेव्हा काय होतं, देर इज अ ॲफिनिटी बिटवीन द डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम. ठीक आहे, डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम मध्ये ॲफिनिटी होते. ॲफिनिटी होते म्हणजे समजा एखादा पार्टिकल आहे, पार्टिकल म्हणजे कोलायडल पार्टिकल आहे सोल मधला, सोल मधला समजा हा कोलायडल पार्टिकल आहे. समजा हा पार्टिकल घेतला आपण, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल, तर डिस्पर्शन मीडियम जे आहे, डिस्पर्शन मीडियम वॉटर घ्या किंवा कोणतेही जे काही लिक्विड असेल, तर ते लिक्विड याच्यावर हा पार्टिकल घेतला, हा पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे. तर आपल्याला माहित आहे की डिस्पर्शन मीडियमचे जे मॉलिक्युल्स असतात हे दे पजेस एक्झॅक्टली अपोजिट चार्ज म्हणजे निगेटिव्ह चार्ज असेल. तर ते काय करेल, डिस्पर्शन मीडियम याच्या भोवती अशी लेअर तयार करेल. ठीक आहे, या पद्धतीची लेअर तयार करेल आणि देअरफॉर द स्टॅबिलिटी ऑफ सोल. ठीक आहे, त्याच्यामुळे स्टॅबिलिटी ऑफ सोल इन्क्रीज. कोॲग्युलेशन ऑफ कोलाइड. आता हे याच्यामुळे काय होईल, सेटल डाऊन होणार नाही. समजा आपल्याला सेटल डाऊन करायचं असेल, समजा हे पार्टिकल्स आपल्याला ॲग्रिगेट करायचे असेल आणि खाली जमा करायचं असेल समजा, तर त्या प्रोसेसला म्हणतो आपण कोॲग्युलेशन. ठीक आहे, म्हणजे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सला ॲग्रिगेट करावं लागेल. त्या मॉलिक्यूल सेटल डाऊन करायसाठी काय करावं लागेल, त्याची साईज वाढवावं लागेल. साईज कशी वाढेल, जेव्हा ते सगळे मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येईल, जेव्हा ते मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येईल आणि मोठ्या साईजचा पार्टिकल्स जेव्हा तयार होईल, तेव्हा ड्यू टू इट्स लार्ज साईज इट विल गेट सेटल डाऊन. तर ते जे प्रोसेस असते सेटल डाऊन करण्याची, त्याच्यामध्ये आपण एक इलेक्ट्रोलाइट वगैरे ऍड करत असतो. तर त्या इलेक्ट्रोलाइट ऍड केल्यामुळे ते मॉलिक्युल्स ऍग्रिगेट होतात. ऍग्रिगेट म्हणजे एका